सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या लाईव्ह व्हिडिओवरती मी बेसिकच रेसिपी अशा दाखवत असते. इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्या. इथे मी एक फ्लावर अशा पद्धतीने साफ करून जास्त पण त्याच्या तोडलेला नाही आहे आणि तो पाण्यात घालून ठेवलेला आहे मिठाच्या. तेल गरम झालं ते आपण याच्यावरती एक लहान चमचा इतकं मोहरी घालूया. माझा लाईव्ह व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, जेवढे ऑडियन्स माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. जे नवीन आहेत त्यांचेसुद्धा धन्यवाद. आता इथे ही मोहरी चांगली फुलू द्या. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बेसिकच रेसिपी दाखवत असते. आजची फ्लावरची भाजी जर तुम्हाला आवडली ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझा लाईव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथे बघा तुम्ही मोहरी चांगली फुलल्यानंतर इथे मी एक लहान चमचा जिरं घालणार आहे. जिरं पण चांगलं फुलू द्या. जिरं फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्या. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या पंगतच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. आता इथे आपण एक लहान चमचा इतकं हिंग घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या भाजीमध्ये बटाटासुद्धा घालू शकता. इथे मी फक्त फ्लावर घालणार आहे. आता लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. माझे लाईव्ह व्हिडिओज हे सगळे बेसिकच रेसिपीज असतात लाईव्ह व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आजची फ्लावरची भाजी जर आवडली ना तर एक लाईक करायला नक्की विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. इथे बघा तुम्ही कांदा चांगला परतून झाला आहे. जास्त असं आपण करपवला नाही आहे, गुलाबी रंगावरतीच परतून घेतलेला आहे. एक बारीक केलेला टॅमॅटो घालूया. तर टॅमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक टीप मी अशी देईल, ज्यावेळेस आपण फ्लावर साफ करतो ना त्यानंतर ते मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा. नाहीतर तुम्ही मिठाचं पाणी साधारण असं गरम करून घ्या, त्याच्यामध्ये फ्लावर साफ करून ठेवलात तरीसुद्धा चालेल. तर टॅमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर आपण सर्व मसाले घालायचे. लाल तिखट घालूया 1 चमचा. अर्धा चमचा इतकी हळद घालायची. त्यानंतर मी या स्टेजला मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घाला आणि मसाले चांगले असे परतवून घ्या. माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात ते कमेंट करायला विसरू नका. माझे लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यानंतर कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आता तुम्ही बघा, तुम्ही मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. आता आपण इथे जो साफ करून घेतलेला फ्लावर आहे तो घालूया. तुम्ही फ्लावरची भाजी अशाच पद्धतीने करून पहा, खूप छान होते. स्वतःच्या टिफिनला, मुलांना टिफिनला वगैरे अशा पद्धतीने भाजी तुम्ही पटकन तयार होणारी भाजी आहे. त्याच्यामध्ये मी एक टिप तुम्हाला अशी देईन की फ्लावर कधीही पाणी आपण शिजवू नका. ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची. फ्लावर हा असा पटकन शिजतो, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला.
तुम्हाला जर याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. आता आपण झाकण ठेवून ही भाजी शिजायला ठेवायची. मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे. हाय फ्लेम करायची नाही आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या रेसिपी नक्की बघा. माझ्या पंगत या चॅनलवरती नक्की एक विजिट करा. चॅनलच्या जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला नक्की लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही या स्टेजला इथे पाणीसुद्धा घालू शकता. अगदी 10 मिनटात फ्लावरची भाजी तयार होते. तुम्हाला कुकरला घालायची असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्ही कुकरला सुद्धा भाजी घालू शकता. फक्त कुकरला एकच शिट्टी करा. घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला ही भाजी करायची असेल आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ही भाजी अशाच पद्धतीने कुकरला सुद्धा करू शकता. कोथिंबीर घालूया आणि इथे मी ह्या स्टेजला किचन किंग मसाला घालणार आहे. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझी जर रेसिपी पाहत आहात, आता लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आता जर लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला हाईप करायला विसरू नका. रेसिपीला लाईक करायला विसरू नका. नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत, व्हेज नॉनव्हेज, आणि माझ्या बेसिक रेसिपी असतात त्या फक्त लाईव्ह व्हिडिओमध्येच दाखवते मी. लाईव्ह व्हिडिओ माझे बेसिकच रेसिपीचे असतात. फ्लावरची भाजी तुम्हाला मी ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. आणि आजचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून पाहतात ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तुम्हाला भाजी अजून कोणत्या प्रकारे फ्लावरची भाजी बनवून आवडेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही कोणत्या प्रकारे फ्लावरची भाजी बनवता, तुम्हाला फ्लावरची भाजी आवडते की नाही आवडत हे सुद्धा नक्की सांगा. आणि फ्लावर कधीही कापल्यानंतर मिठाच्या पाण्यात ठेवा. आपल्याला ही भाजी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं तर आपल्याला मध्ये मध्ये चेक करायची आहे. जास्तीचे काही मसाले इथे मी वापरलेले नाही आहेत. आणि फ्लावर ज्यावेळेस आपण तो बारीक चिरतो, एकदम बारीक फोडी करू नका फ्लावरच्या, थोड्या अशा मध्यम आकाराच्याच ठेवा. एकदम बारीक जर तुम्ही केल्यात तर फ्लावर एकदम पूर्ण मॅश होऊन जाईल. ही सुद्धा माझी दुसरी टीप आहे. फ्लावरची भाजी करताना तुम्हाला जर वाटण घालायचं असेल तर तुम्ही हिरवं वाटण तयार करून सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला ही भाजी ना वाफेवरच शिजून घ्यायची आहे. भाजीत पाणी घालायचं नाही. अगदीच जर तुम्हाला असं वाटलं की ही भाजी पटकन शिजत नाही आहे तर याच्यावरती एक झाकण ठेवा आणि त्या झाकणामध्ये पाणी होतं. आणि ही भाजी शिजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेममध्ये छान अशी ही भाजी शिजली जाते. आणि बघा तुम्ही जास्त बारीकसुद्धा मी फ्लावर चिरलेला नाही. त्याचे तुरे असे एकदम चांगले दिसत आहेत. बघा तुम्ही अख्खे अख्खे दिसत आहेत. जर माझा आजचा लाईव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये नेहमी मी बेसिकच रेसिपी दाखवत असते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर माझ्या पंगत या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा जर आजचा लाईव्ह व्हिडिओ आवडला तर तो शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. आणि 10 मिनिटामध्ये आपल्याला ही भाजी 2 ते 3 वेळा चेक करायची आहे, म्हणजे खाली काय करपणार नाही भाजी आपली ही. माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बरेच असेल.
लाईव्ह व्हिडिओमध्ये मी बेसिक रेसिपी दाखवते, त्यामुळे माझ्या बऱ्याच ऑडियन्सला लाईव्ह व्हिडिओ आवडतात. हे बघा, थोडा फार असा फ्लावर शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. सहज असा तुटतोय. अजून आपण याला थोड्या वेळासाठी ठेवून देऊया. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारे फ्लावरची भाजी बनवायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने फ्लावरची भाजी तयार करता का, कमेंट करायला विसरू नका. आणि एकदा तरी माझ्या चॅनलवरती व्हिजिट करा. तर माझे तुम्ही फ्लावरसुद्धा मी असं बारीक असं चिरलेलं नाही आहे, अगदी मिडियमच फ्लावर चिरलेलं आहे. जास्त बारीक फ्लावर चिरू नका. आणि भाजी शिजायला मला एकंदरीत ही 10 मिनटं लागलेली आहे. 10 मिनटामध्ये आपण मध्ये मध्ये ही भाजी चेक करायची आहे. आणि लो फ्लेमवरती आपण ही भाजी तयार करायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला हाय करायची नाही आहे. जर तुम्हाला फ्लावरची भाजी जर लवकर तयार करायची असेल तर एकदा आता तुम्ही कुकरमध्ये घालू शकता, किंवा कढईवरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवून तुम्ही शिजवू शकता. तर बघा तुम्ही, आपली भाजी कुठेही खाली लागलेली नाही आहे. अगदी छान अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. तर फ्लावर असं सहज असा कापला जातो, बघू शकता तुम्ही. सहज असे तुकडे फ्लावरचे तुकडे होत आहेत. म्हणजे आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. आजची फ्लावरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आपली फ्लावरची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.